म्हणाले शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज, अरे नरा या जगती तुझला कोणी संगी साथी नसे, जातना संगे तुझ्या कोणी जीव एकटा जात असे. एकट्या जीवाला या जगातून निघून जावं लागणार आहे म्हणे, बाकी कुणीही तुझ्याबरोबर येणार नाही. मायरडे तव धाई धाई, बंधूही तुझ घेऊन जाती, सूतधारान कन्याही रडुनी तुझ्या गुणांना आठविती. ही सगळी माणसं रडतील, गुणांना अवगुणांना आठवतील, पण सोबती कुणी येणार नाही. हा, मायरडे तव धाई धाई, बंधूही तुझ घेऊन जाती. रडतील माणसं, आक्रोश करतील, गुण अवगुणांची चर्चा करतील, पण बरोबर कुणीही येणार नाही. मग कोण बरोबर येईल? म्हणाले शुभ अशुभ जी कर्मे केली हीच तुझ्या संगे जाती, अवतार म्हणे हरविन सारी जगताची खोटी नाती. शुभ आणि अशुभ जी कामं जिवंत असताना केली हीच कामं मित्रांनो आपल्याबरोबर येतील, बाकी हरविन सारी जगताची खोटी नातेत. ही सगळी नाती जगातली जेवढी बी आहेत ही खोटी नातेत. शहनशाह बाबा अवतार सिंहजी महाराज समाजाला समजून सांगतायत की हरविन सारी जगताची खोटी नाती. भगवंताशिवाय सगळी नाती म्हणे खोटी आहेत, लबाड आहेत, ढोंगी आहेत. एक कवी म्हणाला, जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी. हा म्हणे जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी, काढून घेतला खांदा तेव्हा आपल्याच माणसांनी. आयुष्यभर वांदा करणारी आपलीच माणसं आणि आयुष्याच्या शेवटी पोचून येणारी सुद्धा आपलीच माणसं. म्हणून तर संत सांगतायत की जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळाचे नाही कुणी. झाली ही न शक्ती, नाके डोळे गळती, सांडून या पळती रांडा पोरे. बाईल म्हणे खरं, खरं म्हणजे गाढव. बाईल म्हणे खरं, मरती तरी बरं, थुंकून या नाशिले घर सारे. तुका म्हणे माझे नव्हती र कोणी, एक चक्र पाणी वाचून या. एका भगवंताशिवाय मनुष्याचा कुणी सहारा, कुणी आधार, कुणी कायमस्वरूपीचा सोबती होऊच शकत नाही. बाकी सगळ्या नात्यांना सगळ्यांचा कंटाळा येणार आहे वेळे काळानुसार. हा, जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळाचे नाही कुणी. जग हे दिल्याचं आणि घेतल्याचे. दिल्यापुरतं घेतल्यापुरतं इथं समाधान आहे, आनंद आहे. एरवी मात्र कुणी कुणाचं नाहीच आहे या जगामध्ये. हा विचार कायमस्वरूपी मनामध्ये रुजायला पाहिजे. आमच्या गावातले एक शिक्षक निवृत्त झाले, सेवानिवृत्त. निवृत्त होण्याच्या अगोदर घरं बांधली, शेती डेव्हलप केली, गाड्या घेतल्या, सोनं नाणं घेतलं, सगळ्या गोष्टी एकदम जिथल्या तिथं करून ठेवल्या. एकुलता एक मुलगा आणि सेवानिवृत्त झाले. मुलाला चांगले संस्कार देऊ शकले नाहीत वेळेअभावी. मुलगा थोडासा वाया गेला, दारू प्यायला लागला, गोवा गुटखा खायला लागला आणि टुकार पोरांबरोबर फिरायला लागला. एक दिवस रात्रीचं दारू पिऊन घरी आला आणि वडिलांच्या खांद्याला धरलं, ओढून घरातून बाहेर काढलं. तर म्हणे घराच्या बाहेर व्हा, या घरामध्ये राहण्याचा तुमचा अधिकार नाही. वडील विचारत होते, म्हणे अरे बाळा, मीच तर सगळं घर बांधलं, शेती डेव्हलप केली, तुझ्यासाठी पैसे सोनं नाणं सगळं जमा करून ठेवलं आणि तू मला घरातून बाहेर काढतोय. तर मुलानं ढकलून दिलं पोर्चमधून बाहेर. म्हणे हा, आता तुमच्या राहण्याची सोय करा, माझ्याच्याने तुम्हाला आता सांभाळणं होणार नाही. तुम्ही आता काय करताय? म्हणे गेली 5 वर्ष झालं, 7 वर्ष झालं घरामध्ये बसू नये. बसलेल्या माणसाला, असल्या झोपलेल्या माणसाला, एका जागी राहणाऱ्या माणसाला मला सांभाळणं शक्य नाही होणार. तुमच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सोय करा. मुलानं बापाला ढकलून दिलं. वयस्कर झालेले वडील जाणार कुठं हो? थरथरले हातानं हातामध्ये काठी घेतली, पायामध्ये चप्पल घातली आणि वडील घराच्या बाहेर पडले. विचार करत होते की आयुष्य सगळं खर्च केलं, घरं बांधण्याकरता, शेती डेव्हलप करण्याकरता, पैसे जमवण्याकरता, सोनं नाणं घेण्याकरता, याचं शिक्षण, याचं लग्न, हे सगळ्या गोष्टी करण्याकरता आयुष्य खर्च केलं आणि आपल्या वाट्याला काय आलं? वडील स्वाभिमानी होते, थकलेले जरी असले तरी स्वाभिमानी होते. हातामध्ये काठी घेतली, पायात चप्पल घातली आणि थरथरल्या हातानं ते शिक्षक म्हातारं ते बाहेर पडलं. कुठं जावं हा प्रश्न पडला. त्यांनी ठरवलं की अख्खी रात्र गावातल्या एका मंदिरात झोपून काढायची आणि सकाळी उठून पहिल्या गाडीनं आश्रमशाळेत निघून जायचं. इथं आता राहायचं नाही. हातात काठी घेतली होती आणि मंदिराच्या दिशेनं ते निघालेले आजोबा. एका चारोळीकारानं फार सुंदर लिहिलं, मनाला पोटच्या पोरानं जेव्हा म्हाताऱ्याला आश्रमाची वाट दाखवली. पोटच्या पोरानं जेव्हा म्हाताऱ्याला आश्रमाची वाट दाखवली, तेव्हा हातातल्या काठीनं प्रश्न विचारला, बाबा कंबर कोणासाठी वाकवली? कुणासाठी वाकवली हो कंबर? सगळं आयुष्य खर्ची केलं, जमवलं लेकरांचं हित, लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून, आणि काय वाट्याला दिवस आले. हे सगळं कशामुळं घडलं? तर संस्कार देऊ शकले नाहीत म्हणून घडलं.
आणि म्हणून हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायला पाहिजे की आधार फक्त भगवंताचा बनवायचा आहे. बाकी जगातला कुणीच कुणाचा आधार कायमस्वरूपी बनणार नाही. ना आईवडील मुलाचे असतील कायमस्वरूपी, ना मुलगा आईवडिलांचा असणार आहे, ना सून सासू सासऱ्यांसाठी असेल, ना सासू सासरे सुनेसाठी असतील. कुणीही कायमस्वरूपी कुणाचाही सहकार्य आधारी बनवून राहणार नाही. आधार बनवायचं आहे तर भगवंताला बनवायला पाहिजे. वास्तविकता ही आहे की देव आपलासा होऊ शकतो, परंतु आपण मात्र कधी तसा प्रयत्न केला नाही. आणि जी माणसं आपली होऊ शकत नाहीत ती मात्र आपली व्हावीत म्हणून आयुष्यभर झटत आलो. आणि शोकांतिका ही आहे की ती आपलीशी कधी झालीच नाही. देव आपला होऊ शकतो कारण तोच एक सहारा आहे, कायमस्वरूपीचा आधार आहे. म्हणून तर संत सांगतात, आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जीवाला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे तर फक्त देवापासून मिळेल. बाकी सगळ्या गोष्टींपासून नाहीच मिळणार. मग हा आपला झाल्यानं आनंद मिळेल, मग तो आपला झाल्यानं आनंद मिळेल, नाहीच मिळणार आहे. ते आपले होणारही नाहीत आणि कधी झालेही नाहीत. देव आपलासा होऊ शकतो, परंतु देवाला आपलं करण्याचा आपण कधीही प्रयत्न केला नाही. देवाशी मैत्री करण्याचा, त्याच्याशी नातं जोडण्याचा, जोडलेलं नातं जोपासण्याचा प्रयत्न मनुष्यानं न केल्यामुळं हा सगळा अनर्थ आहे. लहानपणी सत्संगमध्ये एक किस्सा ऐकायचो. एक महात्मा सांगायचे, म्हणायचे एका मुलीचं लग्न झालं आणि नांदायला चालली होती. तर जाताना आईच्या गळ्यात पडून रडत होते आणि आईला सांगत होती की मी जिकडं चालले नांदायला त्या सासरची माणसं आता कशी असतील, सासू सासरे कसे असतील, दीर कसा असेल, नणंद कशी असेल, अवतीभोवतीची माणसं मला समजून घेतील का, माझं त्यांच्याशी नातं घनिष्ठ होईल का, प्रेमाच्या, आपलेपणाच्या, जिव्हाळ्याच्या भावना माझ्याबरोबर ती सगळी लोकं जोपासतील का. मला या सगळ्या गोष्टींचं फार मोठा ताणतणाव येतो आहे, टेन्शन येतं आहे, असं म्हणून ती आईच्या गळ्यात मोडून रडत होती. तर आई सांगत होती, म्हणाली, बाळा एक काम कर, तुला एक सुखी जीवनाचा सूत्र सांगते म्हणे. आणि मग आईनं तिच्या लेकीला एक सुखी जीवनाचं सूत्र सांगितलं आणि तिने ते सूत्र सांगताना सांगितलं, म्हणाली, काही करू नको बाळा, फक्त तू तुझा नवरा आपलासा करून घे. जेव्हा नवरा आपलासा होईल ना, मग बाकी सगळी नातीगोती त्याच्याबरोबर ना तुझ्याशी प्रेमानं वागतील. फक्त नवरा मात्र आपलासा करून घे, त्याला मात्र जिव्हाळ्यानं, प्रेमानं, आपलेपणानं त्याच्याशी मात्र नातं सांभाळ, जोपास. बाकी त्याच्या अवतीभोवतीची सगळी माणसं तुझी होतील जर त्याला तू आपलंसं केलं तर. नवऱ्याला आपलंसं करण्यानं जर संसारातले काही प्रश्न मार्गी लागत असतील तर देवाला आपलंसं केल्यानं आयुष्यातला कुठलाही प्रश्न बाकी राहणार नाही. रब राजी तो सब राजी, देव आपलासा करूयात, सगळी दुनिया आपली असेल.